नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। कारण की महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। आता ही नुकसान भरपाई कधी भेटणार, कोण्या तारखेला भेटणार, हेक्टरी किती रुपये भेटणार, कोण्या पिकासाठी भेटणार आणि याची यादी कशी बनवली जाणार आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार, या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे की केंद्राकडून मदत मिळणारी जी आहे ते अपडेट पाहण्याकरता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। तर मित्रांनो, सर्वप्रथम कोणकोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे यासाठी सर्वप्रथम यादी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील 9,21,446 शेतकऱ्यांना केंद्राच्या माध्यमातून ही अतिरिक्त नुकसान भरपाई आता भेटणार आहे। दुसरा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, या जिल्ह्यातील 8,27,282 शेतकऱ्यांना केंद्राच्या माध्यमातून ही अतिरिक्त मदत महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे। तिसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्यातील 7,37,702 शेतकऱ्यांना केंद्राची अतिरिक्त अतिवृष्टी नुकसान भरपाई भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा, सर्वाधिक नुकसानग्रस्त आणि सर्वाधिक पात्र झालेला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा आणि नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक 8,57,580 शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना केंद्राकडून अतिरिक्त नुकसान भरपाई आता भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातील 6,80,393 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातील 6,40,552 शेतकऱ्यांना हे केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा आणि लातूर जिल्ह्यातील 7,96,947 शेतकऱ्यांना ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। आता आठवा जिल्हा आहे परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये 6,78,827 शेतकऱ्यांना ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यातील 4,43,537 शेतकऱ्यांना ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। आता 10वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील 4,16,582 शेतकऱ्यांना ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। 11वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा, जळगाव जिल्ह्यातील 3,42,691 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्ह्यातील 4,10,344 शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून जी अतिरिक्त नुकसान भरपाई जी मंजूर होणार आहे तर ती या शेतकऱ्यांना भेटणार आहे। 13वा जिल्हा आहे यवतमाळ जिल्हा, यवतमाळ जिल्ह्यातील 2,27,470 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। 14वा जिल्हा आहे अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यातील 3,47,884 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। 15वा जिल्हा आहे वाशिम जिल्हा, वाशिम जिल्ह्यातील 2,58,501 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। 16वा जिल्हा आहे वर्धा जिल्हा, वर्धा जिल्ह्यातील 1,62,625 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। 17वा जिल्हा आहे सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्यातील 1,04,158 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। 18वा जिल्हा आहे नागपूर जिल्हा, नागपूर जिल्ह्यातील 1,11,879 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा, चंद्रपूर जिल्ह्यातील 1,08,316 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे पुणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील जवळपास 89,495 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, नंदुरबार जिल्ह्यातील 14,005 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे भंडारा जिल्हा, भंडारा जिल्ह्यातील 27,236 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल 21,814 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे पालघर जिल्हा, पालघर जिल्ह्यातील 49,517 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे धुळे जिल्हा,
धुळे जिल्ह्यातील 1,64,429 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यातील 14,643 शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा। ठाणे जिल्ह्यातील 35,679 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे रायगड जिल्हा। रायगड जिल्ह्यातील 16,028 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे गोंदिया जिल्हा। गोंदिया जिल्ह्यातील 6,754 शेतकऱ्यांना ही केंद्र सरकारची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यातील 5,860 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। या जिल्ह्यातील 5 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील 4,50,000 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा। पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 1,811 शेतकऱ्यांना ही अतिरिक्त भरपाई भेटणार आहे। पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। या जिल्ह्यातील 517 शेतकऱ्यांना ही केंद्राची अतिरिक्त नुकसान भरपाई भेटणार आहे। आणि अशा प्रकारे राज्यातील 34 जिल्ह्यातील 93,94,838 शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या माध्यमातून जी अतिरिक्त नुकसान भरपाई जी आहे तर ती भेटणार आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून हा आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचा लवकरच प्रस्ताव मंजूर करून जवळपास 1,500 पेक्षा जास्त, जवळपास 1,500 ते 2,000 कोटी पर्यंत ही नुकसान भरपाई भेटणार आहे। आता ही नुकसान भरपाई हेक्टरी किती भेटणार, जसं की एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषानुसार हेक्टरी 8,500 रुपये जिरायती पिकासाठी, बागायतीसाठी 17,500 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी हेक्टरी 22,500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत। आणि ही सगळी जी मदत आहे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि जवळपास 1,700 कोटी रुपयाचा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये सर्वप्रथम त्यांनी माहिती दिली की अतिवृष्टी नुकसान भरपाईचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आम्हाला आलेलाच नाही, परंतु अर्ध्या तासानं ते परत उठून बोलले की महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव तो आमच्याकडे आलेला आहे आणि तो लवकरच आम्ही मंजूर करू आणि लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही केंद्राच्या माध्यमातून अतिरिक्त नुकसान भरपाई देऊ असं त्यांनी सांगितलं। आणि मित्रांनो, ही जी मी तुम्हाला यादी सांगितली तर ती यादी फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांची आहे आणि या शेतकऱ्यांना आणि ह्याच फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना सर्वप्रथम सरकारने जे 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्या पॅकेज मध्ये सुद्धा या शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई त्या पॅकेजची भेटली होती, रब्बी अनुदान सुद्धा भेटलं होतं। आणि आता याच म्हणजे जी सर्वप्रथम यादी बनवली होती त्याच यादीच्या शेतकऱ्यांना आता ही केंद्राची अतिरिक्त मदत भेटणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्याला कोणतंच काम करायची गरज नाही, फक्त तुमच्याकडे फार्मर आयडी असणं महत्वाचं आहे आणि फार्मर आयडीला आधार कार्ड आणि आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे। ह्या जर सगळ्या गोष्टी असतील तर केंद्राची अतिरिक्त मदत तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या अतिरिक्त नुकसान भरपाई संदर्भामध्ये एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।